हा निकी, तुझे काही प्रश्न आहे का रोपांबद्दल, झाडांबद्दल? विचार 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 ना. म्हणजे हे रोपट कुठून तयार केलं बघा? अरे आपलं भविष्यात तुझ्याकडे पण शेती आहे ना? समजत नाही? तू शेतात गेलीच नाही अजून? गेलीच नाही. अरे बाप, जाऊ नाही दिलं का मामा? बाबाही नाही जात ना. मामाची शेती कोणाची आहे? तुझीच आहे. नाही हा घेतला झाला मामाने दिला ना. मामा काय व्हिडिओ बंद आहे, चालू थोडी आहे आता. चालूच नाही केला. तू जेव्हा प्रश्नाचे उत्तर देशील तेव्हा व्हिडिओ चालू होईल ना, का पहिलेच चालू करून बसू? म्हणजे असं फिरणं, तू असं फिरत चाल एकाच जागी सांग ना. सांग का म्हणणार तुझं? हे रोप कशापासून, म्हणजे घरी तयार केलं की नाही? घरी तयार नाही होते रोप. हे आपल्याला कसं असं जे मदर हे राहते, म्हणजे त्याची जी आई राहते, म्हणजे असं ही जी असं जसं खांट्या आहे की नाही, त्या वरची दिसून राहिल्या खांट्या, ब्रँचेस दिसून राहिल्या ना, त्या ब्रँचेसले कट करून त्याला असं त्रिकोणी कापा लागते. त्रिकोणी कापून काय करायचं, मग जमिनीत रोहायचं, तर त्याला आपोआप हे काय मुळ्या फुटते. म्हणजे असं बाकी झाडांसारखं नाही आहे. जसं बाकी झाडं कसं मरते किंवा हे होते, मरत वगैरे नाही. म्हणजे खूप कमी हे आहे. जसं आपलं सोयाबीनवरती रोग येते, पराठीवरती रोग येते, तसे रोग नाही आहे. म्हणजे जंगली वनस्पती आहे. जसं मॅक्सिको आहे, तिकडे हेती आहे, कॅरिबियन कंट्रीज आहे. त्याच्यानंतर मॅक्सिकोवरून आलं हे फ्रूट, मॅक्सिकोवरून व्हिएतनामनं आलं, व्हिएतनाम नंतर इकडे आलं. आपल्या देशात याची आयात खूप होते. आतापर्यंत 90% बाहेरूनच येऊन राहिलं. ठीक आहे. आपल्याकडं हे फळ वाढत असताना आपण दुसऱ्याकडून घेऊन राहिलो नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं का आपण याची शेती करायला पाहिजे. जसं आपल्या इतका कास्तकार कसा माग आहे. मामा जेव्हा दिवस रात्र मेहनत करते तेव्हा त्याला पीक भेटते चांगलं, आहे ना मामा? एक दिवस वावरात जर ते गेले नाही तर त्याला करमत नाही. तेही बा भेटन म्हणून काही असं शाश्वती नाही राहत, गॅरंटी नाही आहे का मामा? गॅरंटी तसंच मी म्हणून राहिलो. तर मग असं पीक करून पाहायचं, पण याचा लावाचा खर्च जास्त आहे. म्हणजे आपल्या इकडे हे शेती होऊ शकते ना 100%. पण फक्त जसं थोडंसं उन्हाळ्याचा हे आहे. आता हे मी रोपं जेव्हा आणले होते तर उन्हाळ्याचा कसा काही फरक पडून नाही राहिला. म्हणजे ऊन पण गेली, एक यावर्षीचा उन्हाळा घेतला. म्हणजे मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आणले, आजचा कोणता सुरू आहे म्हणजे सप्टेंबर सुरू आहे. म्हणजे 10 महिने झाले, पण 10 महिन्यात चांगली ग्रोथ आहे. आणि खर्च जास्त असल्यामुळे मी 10 टप तयार केले.